शनिवारी कोकणाला गौरी गणपतीला जायचं ठरलं होतं. घरात तयारी पूर्ण झाली होती, पण अचानकच सगळं उलथपालथ झालं. असे शब्द आहेत रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेल्या मंगेश नर यांचे. मंगळवारी रात्री इमारत कोसळली आणि एका क्षणात घर, सण, स्वप्न सगळंच काही ढिगाऱ्याखाली दडलं. त्या रात्रीच्या काळोखात मंगेश नर यांना हाताला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही सेकंदामध्येच त्यांना मृत्यूचा स्पर्श जाणवला, पण देवाच्या कृपेने आणि मदत कार्यामुळे ते वाचले. आजही त्यांच्या डोळ्यासमोर तीच दृश्य उभी राहतात. कुटुंबियांचे घाबरलेले चेहरे, ढिगाऱ्यातून बाहेर येण्यासाठी केलेला संघर्ष आणि आजूबाजूला दुभंगलेल्या भिंतीच्या खचलेला आवाज. सणाचा आनंद घेऊन यायचा होता, पण आता आयुष्यभर लक्षात राहणारी जखम घेऊन उरलो, असं ते हळहळत सांगतात. दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला, अनेकांना जखमा झाल्या, पण जिवंत राहिलेल्यांसाठी ही फक्त जखमेची कहाणी नाही, तर मानसिक आघाताची वेदनादायी यात्रा आहे. मंगेश नर यांच्यासारखे अनेक रहिवासी आजही घराचा आसरा गमावून मित्र आणि नातेवाईकांकडे तात्पुरते राहत आहेत. सणाच्या तयारीची जागा आता असुरक्षिततेच्या सावलीने घेतली आहे. बिल्डिंगच्याच तिथे हजर असल्यामुळे मला प्रत्यक्षात माहिती आहे. पहिलं मला तिथे आवाज आल्यामुळे मी तिथे प्रत्यक्षात बघायला गेलो होतो. तर माझ्या तिथे मित्र राहतात सुनील थेराडे, हे आम्ही दोघेजण आवाज आला म्हणून बघायला गेलो. तर आम्हाला तिथे एक दिवाळ कोसळलं आणि एक हे दिसलं की खिडकी. तर आम्ही प्रत्यक्षात बघितलं लाईट मारून, तर ते कोसळलं होतं. नंतर आमच्याच बिल्डिंगमधले बरेचसे लोक खालती आले होते. त्याच्यानंतर आम्ही ते बघत होतो. तेवढ्याच एक 11:52 हा प्रकार आहे. त्यावेळी ते पूर्णच्या पूर्ण बिल्डिंग खालती आली. 12 वाजेपर्यंत लोक थोडी जागे होते, थोडे झोपलेले होते. त्याच्यामुळे काय माहीत नाही की काय झालं. नंतर काहीच समजलं नाही. मी त्याच्यामध्ये बाल बचावलं, म्हणजे मला त्यांनी नंतर मग बाहेर काढलं. नंतर मग मी थोडंसं बाहेर निघालो. तर